ऐका ऐका, लग्न सराईचे दिवस आहेत. इकडची मुलगी केली म्हणे तिकडच्या कर्नाटकातल्या लोकांना, आणि मग तिकडची ईन इवाई सगळे आले आपल्या इकडे. आता आपल्या इकडे थाट असतो ईन इवाईचा, सगळे तिकडचे मंडळी आले. पण इकडे त्या भागात आहे ना, बरं तिकडच्या महिला काय साध्या आहेत का? आपल्या इकडच्या 4 तर तिकडची एकच. हे आगडबम नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरान, करचन करान, देवचंद धरा. आपल्या इकडच्या 4 तर तिकडची एकच. ऐका ऐका, तिकडच्या महिला, तिच्या नाकात एवढी नथनी, एवढी नथ, त्या नथनीत 1 लाखाचा मोती, आणि ती लटकवली नाकात. नाकात लटकवल्यास नंतर त्याच्यामधलं ती म्हणे सगळे जण जेवायला बसले, ती ईन आली वाढायला इवायला. ऐका, मजेशीर उदाहरण आहे, तुम्हाला फ्रेश व्हाल तुम्ही. ते म्हणे आणि वाढायला आल्याच्या नंतर आता ते वाफ आली, तिखट वाफ आली, तिला आली शिंक. तिनं आज केल्याबरोबर नाकातला मोती याच्या ताटातल्या कडी, नाकातला म्हणजे नथनीतला बरं, नाही तर तुम्ही दुसरा मोती धरता. नाकातला मोती पडला कडीत, आणि मग तिकडची ती कर्नाटकातली ती काय म्हणे माहितीये का? ती याला म्हणे इवायला म्हणे अण्णा, कर्नाटकी अण्णा करीत मुक्तो. म्हणे पागल झाली का? आता ही आपल्या इकडची बिचारी, ते म्हणे पागल झाली काय? आता इवाई तपला, पण इलाज नाही झाली इनीच्या पुढं. ती पुन्हा म्हणते अण्णा करीत मुक्तो. 1 लाखाचा मोती आहे, पण कोणाला 1 लाख लावायचे वाटते का? ते उठला, ते म्हणे अय तू अशी येईन, चल आपली सोयरी मोडली. ते म्हणे अण्णा काय पडत रे? म्हणजे तिला म्हणायचं आहे का? म्हणे अण्णा काऊन भडकून राहिले तुम्ही? म्हणजे तू काय म्हणून राहिली? ते म्हणे अण्णा करीत मुक्तो. ऐका ऐका, तिला म्हणायचंय का अण्णा कडीत मोती पडला. काय म्हणायचंय? अण्णा कडीत मोती पडला, 1 लाखाचा मोती आहे. तिचं गलत आहे का? तिचंही बरोबर आहे, पण याचंही बरोबर आहे ना, कारण आपल्या इकडे तू शब्द गलत आहे. असं नको व्हायला, समजलं ना? मी बोलतो ते शब्द समजून राहिले ना? मग ऐका, आता फ्रेश व्हा थोडीशे. मी थोडीशी फवारे देईलच मधात, पण अभंगाचं चिंतन आहे महत्वाचं आहे. महाराज म्हणतात का या मृत्यू लोकांमध्ये भगवान येतो, भगवंताला आणावं लागतं. भगवान कोणामुळे येतो? संतांमुळे. बांधले ते भक्त मुझको प्रेम के जंजीरों से, इसलिए इस भूमि पर होता मेरा अवतार है. भगवान येतो गीतेमध्ये स्वतः भगवान सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युग युगांतरागत धर्माला ग्लानी आली की भगवान या मृत्यू लोकांमध्ये अवताराला येत असतात. येऊन काय करतो भगवान? प्रशांत बाबा, धर्माचे पालन
थांबा थांबा सावकार सावकार अय बोरो अरे ऐका मी सांगतो बाबा त्याला थांबा ना थांबा बोलू नका ना गड्या मी तुमच्यासाठी इथं आलो तुम्ही गोड गोड केलं मला 2 तास करू द्या मग तुम्ही करा गोड गोड करू नका कीर्तनात बोलल्यानंतर तुकोबऱ्या म्हणतात बेंडकी व्हावं लागतं मग लहान बोलला का लहान बेंडकी मोठा बोलला का मोठा बोलला का मोठी बेंडकी चालते मग ड्रॉक 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 बोलू नका आता बेंडकी नाही व्हायचं तुम्हाला मग ऐका आता धर्माचे पालन करणे पाखांड खंडन महाराज म्हणतात भगवान या मृत्यू लोकांमध्ये येतो जग जग होय धर्म की हानी बाळही असोर अधम अभिमानी राम सिया राम सिया राम जय जब जब होय धर्म की हानी बाळई असोर अधम अभिमानी राम सिया राम जय राम या ठिकाणी काही मान्यवर मंडळी आहे नरेश भाऊ भोयर नाही तुमचा माझा परिचय नाही दुसरे कोण आहे युवराज भाऊ हे दोन्ही माझे आता भाऊ आहेत तुमच्या जवळचे एक जगदेव महाराज आणि मनोज दादा हे दोघं आता भाऊ आहेत त्यामुळे 2 परिचित आहेत 2 परिचित नाही चला असो तुम्हाला त्या धन्यवाद अभंग आपलं वळतो हा बसताना टाइम आहे ना ठीक आहे ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या वेळेला भगवान आप जमगो साऊंड वाजला आप जमगो धर्माला ग्लानी आली की भगवान या मृत्यू लोकांमध्ये येत असतात संत स्वतःवरून येतात आणि तुम्हा आम्हाला यावं लागतं तुम्हा आम्हाला यावं लागतं पण वाईट कर्म घडलं तर खालची येऊनी आहे आणि पुण्य अधिक असेल तर वरची काय शास्त्र सांगतं का पाप पुण्य समान समेत हीच पाविजे कर्म भवी तुम्हा आम्हाला कर्म करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं पण कर्म चांगलं असलं पाहिजे नाही तर मग बीज गोया बघून का तो आम का असेल आहे चांगल्या कर्माचं फळ चांगलं आहे आणि वाईट कर्माचं फळ वाईट आहे मी तुम्हाला उदाहरणासह पटवून देईन कारण शास्त्र सांगतं एक गीत आहे पा तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर क्षणिक जोगासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही ओ देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर हा कर्म सिद्धांत आहे शास्त्र सांगतं का ज्या इंद्रियाकडनं कर्म घडलं त्याला त्याचं प्रायश्चित्त हे भोगावंच लागतं हा न्याय आहे कर्म सिद्धांत न्याय सांगतो मी तुम्हाला उदाहरणासह देईल पटवून ऐका
ज्या प्रभूचं नाव घेतो आपण सगळेजण एकमेकाला पाहुणे मंडळी भेटले की आपण काय करतो? राम राम. नाही भाऊ, राम राम. आपण प्रत्येकाला काय म्हणतो? राम राम म्हणतो की नाही? चल द्या तुमचं फक्त आवाज नका येऊ द्या. मस्त चालू द्या, फिरून या मस्त. ऐका, ज्याचं नाव घेतल्याशिवाय तुमचं आमचं कार्य पूर्णत्वाला जात नाही त्या रामप्रभूचं आपण काय करतो? नाव घेतो. जगाचा बाप आहे राम. ऐका कान उघडून, हा. जगाचा बाप आहे राम. नाही राहू द्या ना, थांबा ना, मी करतो. मोठी व्यवस्थेसाठी जरासा तोल भुकतून जातं. पोरायला खेळू द्या, उड्या मारू द्या, काही टेन्शन नाही. तुम्ही गावातले लहान लेकरं घेऊन आले आपल्या कार्यक्रमात तरी आपल्याला काही टेन्शन नाही. फक्त मोठे माणसं नका उठून विक्षेप करू नका. लहानाला कळत नाही, मोठ्याला कळतं. ऐका, जगाचा बाप आहे राम आणि त्या रामाचा बाप आहे दशरथ. दशरथ राजा आहे, पण दशरथ राजाला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्म कोणाला सुटत नाही. गहना कर्मणो गती ही, कर्माची गती गहन आहे. महाराज म्हणतात का दशरथ राजा शिकार करण्याकरता जावे आणि शिकार करण्याकरता जात असताना एका बाळाची हत्या व्हावी. सगळ्यांना ज्ञात आहे, त्याचं नाव आहे श्रावण बाळ. पूर्वीच्या काळी कविता होत्या त्या. शराला तो दामुनी आला काळ विव्हळला श्रावण बाळ. वा वा, क्या बात आहे. टाळी वाजवा. हे काय होईल माहिती आहे? खालचे काय म्हणतील, महाराज कॉफी करून राहिले काय की त्याच्यामुळं 2 तास मी मलाच पेपर लिहू द्या. मग नंतर तुम्ही मला नंतर सांगा चुकलेलं. तसं मधात बोलत नसतं. ऐका, दशरथ राजाकडनं एका मुलाची हत्या व्हावी, बाण मारावा. पण दशरथ राजा ज्या बाळाला बाण लागतो तो श्रावण बाळ आहे. तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला तीर्थयात्रेला घेऊन निघाला होता. ऐका, त्यावेळेचा श्रावण आणि आताचा श्रावण आई वडिलाला वृद्धाश्रमात टाकतो, ही मोठी शोकांती काय. त्यावेळेचा श्रावण बाळ आहे, दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे आपले आई वडील आहे. तीर्थयात्रेला घेऊन निघाला श्रावण बाळ. पण ऐका, याच्यामध्ये चालता चालता एक सांगून जाईल, कारण कर्म आहे, कर्म खूप गहन आहे. आपण मुलांना जर व्यवस्थित ज्ञान दिलं, मी असं म्हणणार नाही संपत्ती जरूर कमवावी, पण संपत्ती कमवत असताना संतती अतिशय महत्वाची. नाही तर मुलाला जर आम्ही सांगितलं तर उलट मुलगा म्हणेल, पप्पा तुम्ही कशाला आम्हाला सांगता, तुम्ही करून राहिले तेच आम्ही करून राहिलो, तुम्ही केलं ते आम्ही केलं, काय वेगळं केलं. अन का म्हणत बाबा माझं पोरग वाया गेलं, तुम्ही करून राहिले तेच आम्ही करून राहिलो. दशरथ राजाकडनं बाण लागावा श्रावणाला, आणि श्रावणाच्या जवळ गेले. दशरथ राजा मांडीवर उचललं, विचारलं कोण रे बाळा तू? सांगितलं महाराज माझं नाव दशरथ श्रावण आहे. कुठं निघाला होता? मी तीर्थयात्रेला निघालो होतो महाराज, माझ्या आई वडिलाला घेऊन निघालो. पण राजा तुझा बाण मला लागला, आता मात्र मी मरणार आहे. पण राजा माझी एक इच्छा आहे, शेवटची इच्छा मात्र तू पूर्ण कर. राजा माझा हा हातचा चेरू आहे, माझे आई वडील तहानेने व्याकुळ झालेले एका झाडाच्या बुंध्याला बसलेले आहेत, दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत. राजा हा चेरू मात्र माझ्या आई वडिलांना तेवढं नेऊन दे, तहानेने व्याकुळ झालेले माझे आई वडील आहेत, एवढं पाणी नेऊन दे. पण राजा जात असताना मात्र तू एक शब्दही बोलू नको, जोपर्यंत माझे आई वडील पाणी पिणार नाही तोपर्यंत. राजा तू एक शब्दही बोलू नको. श्रावणाने आपला प्राण त्याग करावा. राजाच्या वेळेस तो चेरू घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलाजवळ गेले. चेरू घेऊन येत असताना पायाचा आवाज आला, दोन्ही डोळ्याने आंधळे असणारे आई वडील आहेत. आईच्या मुखातून उद्गार निघाले, बाळा रे किती उशीर लागला राजा, तहानेने व्याकुळ झाला, आमचा घसा कोरडा झाला, पाणी पाहिजे होतं रे. मुलगा एकही शब्द बोलायला तयार नाही. मुलगा बोलत नाही म्हणून आईच्या मुखातून शब्द निघाले, बाळा तू जर बोलत नसेल तर आम्ही एकही घोट पाणी पिणार नाही. राजाचा नाईलाज झाला. राजा धावत 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 गेला, हातचा चरू पडला आणि टाहू फोडून राजा रडतो. त्यावेळेस आईला सांगायला लागलं, म्हटले आई मी तुमचा मुलगा नाही, मग मी अयोध्यापती असणारा राजा दशरथ आहे. अरे राजा आमचा मुलगा कुठे आहे? सांगितलं, म्हटलं तुमचा मुलगा माझ्या हाताने
मारल्या गेला. एवढा शब्द ऐकल्याबरोबर आईच्या मुखातून उद्गार निघाले, राजा अरे आमचा शेवटचा आधार, शेवटची आंधळ्याची काठी, आमचा एकुलता एक मुलगा, तो आंधळ्याची काठी मोडली राजा. आम्हाला जसा शेवटच्या अवस्थेला आमचा मुलगा असून सुद्धा शेवटच्या अवस्थेला पाणी पाजायला हजर नाही. राजा तुला 4 मुलं होतील पण शेवटच्या अवस्थेला तुला एकही मुलगा पाणी पाजायला हजर राहणार नाही. आणि नेमकं तसंच घडलं. आता पुढचं रामायण तुम्हाला ज्ञात आहे. कैकेयीनं वरदान मागितलं, तापस वेश सहज उदासी 14 बरस राम वनवासी. प्रभू लक्ष्मण दादाने राम प्रभू वनवासामध्ये, भरत आणि शत्रुघ्न आईवर मामाच्या घरी, आणि दशरथ राजा जमिनीवर पडला. शेवटच्या वेळेला 4 दुःख त्रस्त करतात. कोणकोणते ऐकून ठेवा, फक्त कानपाठ कधीतरी ऐकल्यावर कामा पडतात. एक त्याच्यावर मला बोलायचं नाही. एक आहे शरीर वेदनात्मक, दुसरं आहे भविष्यात्मक, तिसरं आहे पाप स्मरणात्मक, आणि चौथं आहे मोहात्मक. असे 4 प्रकारचे दुःख शेवटच्या वेळेला माणसाला दिसतात. दशरथ राजा जमिनीवर पडला आणि शेवटच्या वेळेला सगळं चित्र त्याच्या समोर दिसत होतं. श्रावणाला मारलेला बाण आणि श्रावणाच्या वडिलांची चिता जळत असताना राजाला दिसली. घडलेलं कर्म आहे, भोगावंच लागलं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तुम्हाला कर्म सिद्धांत गोड उदाहरण सांगतो. भजन करा विडाला. लक्ष देऊन उदाहरण ऐका म्हणजे तुम्हाला सिद्धांत कळेल. 2 मित्र उन्हाळ्याचे दिवस आहेत, रस्त्याने निघाले. चालता चालता आंबा पाडाला लागला. आता यावर्षी आंबे खूप आले बरोबर. यावर्षी आंबे मजा आहे पोरो. मामाच्या घरी जायचं, मस्त आंबे खायचे, मामाच्या घरी सेटिंग लावून यायचं, कारण पर्याय नाही. आता मामीला सरळ मारायचं, मामी ते भांडे घासतो, तो धुणं धुतो, पण एवढं शेवटचं गिराईक तरी आपल्यासाठी ठेव, पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय नाही. 2 मित्र आहेत, रस्त्याने निघाले, आंबा पाडायला लागले. पडलेला आंबा पाहला, पण ज्यानं पाहला त्याला तिथपर्यंत जाता आलं नाही, जाणारा दुसराच आहे. 2 धावत गेले, पण धावत गेलेला उचलता आला नाही, उचलणारे दुसरेच 2 आहेत. ज्यांनी उचलला त्याला खाता आला नाही, खाणारा दुसराच आहे. ज्यानं खाल्ला त्याला त्याचा आनंद नाही, आनंद व्यक्त करणारा दुसराच आहे. तेवढ्यात घर पाटील आला, त्यानं आणला कुऱ्हाडीचा दांडा. माझ्या शेतातले आंबे खातो मला न विचारता. त्यानं कुऱ्हाडीचा दांडा आणला, चालला, सटकून काढला. आता मार कुठं बसतो, मार कुठं बसतो, एक तर पाठीवर, नाही तर टिंब टिंब. म्हणून दादा टिंब टिंब, टिंब टिंब म्हणजे टिंगराव. चांगला बदडून काढला, पाठीवर दिले रट्टे, पाठीवर रट्टे दिले. पण रडतो कोण मावशावा, रडतो कोण? तुम्ही रडता कशानं, तोंडाने का डोळ्याने? रडतो कोण पोरो? हे गुंडाळलेला पोरगा. कोण रडत असतं? शाबास, डोळे. का? कारण पाहण्याचं कर्म डोळ्याने केलं, दुःख सुद्धा डोळ्याला भोगावं लागलं. पुढून सांगतो ऐका. 2 मित्र आहेत, रस्त्याने निघाले. जाता जाता त्यांनी आंबे पाहिले. पाहण्याचं कर्म डोळ्याने केलं, पण डोळ्याला तिथपर्यंत जाता आलं नाही. जाणारे दुसरेच आहे, त्याचं नाव आहे पाय. तुरु 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 धावत गेले. किती धावत गेले माहितीये का? पीटी उषाचं रेकॉर्ड तोडलं. इतके धावत गेले, इतके धावत गेले. परत धावत त्या आंब्यापर्यंत गेले, पण पायाने आंबे उचलले, पायाने आंबे उचलले नाही. उचलले कोणी? हाताने आंबे उचलले. पण हाताला आंबे खाता आले का? जर हाताला खाता आले असते तर माता भगिनी तशा त्याला हुशार आहे. तुम्हाला बरोबर पाहुणे, तुम्ही एखाद्याच्या घरी जा, फक्त चहा केल्याच्या नंतर हातावर घेणार. तेव्हा हसल्या म्हणजे त्यांना परफेक्ट ड्रेस बसला. तशा त्या काही तर नाही पुढच्या आहेत, 1-2 गोष्टी. हाताला आंबे खाता आले नाही, हाताने आंबे उचलले, पण हाताला आंबे खाता आले नाही. मग खाणारा कोण आहे? कोण? शाबास. बरं, तोंडाने आंबा खाल्ला, आनंद तोंडाला, मग आनंद कोणाला?
बोला बोला पटकन, मी काय तुमच्यावर पोलीस केस करत नाही, कारण आता इथं पुढारी येणार आहेत, आलेले आहेत, त्यामुळे ताण घ्यायचं का नाही. हो, आनंद कोणाला आहे? आनंद जिबेला फक्त चौकळ आली. हेच तर मोठं जगात इंजिन आहे, देवाने दिलेली मशीन. जगात अनेक सायंटिस्ट लोक झाले, पण टेस्ट कशाने मिळतो ते फक्त देवाने एकच यंत्र देते, म्हणजे माणसाजवळ विडाला जीवाला फक्त चव कळाली, तिला आनंद मिळाला नाही. मग आनंद कोणाला मिळाला? मनाजीराव पाटील. तो म्हणतो वा 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 वा, किती सुंदर आंबे आहेत तो पाटलाच्या वावरातले. पण पाटल दंडका घेऊन आलाच होता, कुऱ्हाडीचा दांडा. त्यानं पदा 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 रट्टे दिले. माझ्या शेतातल्या आंब्यांना विचारता खातो, पाठीवर पदा पदा रट्टे दिले. आता माझा ऐका, पाठीवर मार दिला, पाठ तिथपर्यंत गेली नाही. पाठीनं आंबे पाहिले नाही, पाठीनं आंबे उचलले नाही, पाठीनं आंबे खाल्ले नाही, पाठीवर रट्टे बसले. बरोबर आहे? पाठ सुजली, लाल बुंद झाली, पाठीवर रट्टे बसले सज्जनो. पण रडतो कोण? रडतो कोण? जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. म्हणून ही भूमी ही कर्म करण्याकरता आहे. या भूमीमध्ये चांगलं कर्म केलं त्याचं फल सुद्धा चांगलं मिळतं, आणि वाईट कर्माचं फल सुद्धा वाईट मिळत असतं. विडाला ठिकाणी आलो, दादा गेले, पुन्हा येणार. किती पैसे असतील दादा जोडे, काही गणित आहे? बरोबर. या जगात अशी कोणती वस्तू नव्हती ती विकत घेऊ शकत, पण मृत्यू असा आहे सज्जनो. या जगात मृत्यू अशी गोष्ट आहे का तो कोणीही विकत घेऊ शकत आल्याशिवाय, मृत्यू आल्याशिवाय राहत नाही भेटत. मृत्यू हा येतो म्हणजे येतो, आणि मृत्यू असा आहे तो ठरलेला आहे, त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. मुंबईमध्ये होते, पण रस्त्याने येत असताना हेलिकॉप्टर स्फोट व्हावा. आता उदाहरण आलो मी, धावता धावता तुम्हाला उदाहरण देतो. मृत्यू ज्या जाग्यावर आहे, लोक म्हणतात महाराज आता होता हो कीर्तनात, कधी गेला मंगरूळला माहीतच नाही. जत्रेमध्ये जत्रा चालू आहे ना आता, जत्रा जात्रा जात्रा, आणि आळंदी पंढरपूरची यात्रा. या आणि तरा, आणि इकडे जा त्रा, मजेशीर शब्द आहे. चला असं मी मृत्यू सांगतो तुम्हाला. वैकुंठामध्ये सभा भरली एकदा, आणि त्या सभेत अशीच मंडळी आली. मस्त असा पेंडॉल टाकला होता, असा मंडप होता, सगळेजण, कोणी टू व्हीलर कोणी फोर व्हीलर. तुम्ही म्हणसाल महाराज वर पुढे गाड्या असतात का? होत्या ना गाड्या, फक्त एवढा फरक आहे, त्यावेळी डिझेल पेट्रोलची गरज नव्हती, आता डिझेल पेट्रोल लागते. होत्या का नाही पूर्वीच्या काळी गाड्या? पहा मी तुम्हाला सांगतो, आपल्या हिंदू धर्माचे देव घ्या, भगवान भोलेनाथ, त्याचं वाहन राजदूत नंदी, नंदी होता की नाही? जगदंबेचं वाहन, जगदंबा तुमचं वाहन काय माहित आहे का? होय का? मग इकडचं मग जगदंबेचं वाहन आहे, तसं माणूस